ओम नमो नारायण। मित्रांनो, आज मी तुम्हाला बोन मॅरोच्या शिकायतबद्दल माहिती देतो। मित्रांनो, बोन मॅरो झाला की लोक असं समजतात की त्याला कॅन्सरच झाला, परंतु आमच्या आयुर्वेदानुसार बोन मॅरो जे आहे हे म्हणजे तुमच्या शरीरामध्ये झालेला धातूचा क्षय। बोन मॅरो काय करतंय? बोन मॅरो म्हणजे तुमच्या हड्डीमधनं असे काही एन्झाइम्स निघतात की जे तुमच्या शरीरामध्ये पांढऱ्या, लाल आणि तांबड्या स्पेसिस तयार करतात आणि त्या स्पेसिस ज्या आहेत ह्या तांबड्या, लाल आणि पांढऱ्या स्पेसिस म्हणून तुमच्या शरीरामध्ये हेमोग्लोबिन वाढतो। आता हा हेमोग्लोबिन जो आहे मित्रांनो, हा हेमोग्लोबिनचा व्यवस्थित जर तुमचा त्याचा तयारी नसेल शरीरामध्ये तर तुम्हाला शरीरामध्ये बोन मॅरोची शिकायत लागते। डॉक्टर म्हणतात तुम्हाला बोन मॅरो झाला, बोन मॅरो ट्रान्सप्लांट करा। आता ट्रान्सप्लांट करण्यासाठी भरपूर पैसे लागतात मित्रांनो। तर मला असं वाटतं की तुम्हाला बोन मॅरोची जर अशी शिकायत झाली की तुमचा हेमोग्लोबिन 2 आहे, 5 आहे, 7 आहे, हेमोग्लोबिन औषधं घेऊन तुमचा वाढत नाही आणि तुम्हाला तिथं जे आहे येऊन म्हणजे नुसतं तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला रक्त चढवा लागतंय, असं जर तुमचं नेहमी असेल तर हे याला शक्यतो डॉक्टर कॅन्सरच म्हणतात। परंतु मित्रांनो, घाबरण्याची जरूरत नाही आहे। आयुर्वेदामध्ये तुमच्या शरीरामध्ये कशामुळे कृशता निर्माण झालेली आहे, तुमचं शरीर हे कोरडं कशामुळे झालेलं आहे, शरीरामध्ये रक्त का तयार होत नाही, तर मित्रो ह्यामध्ये तुम्हाला तुमचं चयापचय, पित्त तुमच्या शरीरामध्ये जसे तसे घुसतात, ते पचत नाहीत। त्यानंतर तुम्हाला अति धूम्रपान, अति मद्यपान, अति गुटखा ह्या पण गोष्टी त्याला कारणीभूत आहेत। दुसरं म्हणजे शारीरिक दोषावर आपण ट्रीटमेंट देतोय, परंतु आयुर्वेद शास्त्र हे सांगतं की बोन मॅरोची शिकायत जर लागली असेल आणि तुमच्या शरीरामध्ये रक्त जर तयार होत नसेल तर मित्रो तुमचं मन कुठंतरी दुखावलेलं असतं। तुमचा कोणी जवळचा प्रेमी असतो, तो तुम्हाला दगा देतोय किंवा तो व्यवस्थित तुमच्याशी वागत नाही, किंवा तुम्ही एखाद्याला पैसे दिलेले आहेत, आपल्या आयुष्याची पुंजी कमावलेली तुम्ही मित्राला दिली, विश्वासावर दिली, तो परत करत नाही, किंवा अशी एखादी गोष्ट, असं एखादं दुःख की जे दुःख तुमच्या शरीरामधून निघत नाही, त्यावर काही उपाय नाही असं तुम्हाला वाटतं, तर मित्रो अशामुळे तुमच्या मनावर आघात होतो आणि तुमच्या मनावर जर आघात झालं तर तुमच्या शरीरामध्ये जी अंतस्रावी ग्रंथींची जी काही क्रिया आहे, त्या अंतस्रावी ग्रंथी जी आहे तो तुमच्या शरीरामध्ये ज्या आहे तो पांढऱ्या, तांबड्या व लाल स्पेसी पाझरू देत नाही आणि तो जर पाझर नसेल तर मग मात्र शरीर तुमचं कृश होत चालतं, तुमचं शरीर हे सुकतं, कोरडं होतं आणि पर्यायी डॉक्टर तुम्हाला होल ब्लड घेण्याचं सांगतं, म्हणजे रक्त घेण्याचं सांगतंय। जर तुम्हाला अशी शिकायत असेल तर मित्रांनो तुम्ही बोन मॅरो ट्रान्सप्लांट पण करू शकता, तो विषय नाही आहे। परंतु हे सर्व करण्याच्या आधी आयुर्वेदामध्ये जे काही पांडुरोग, कृशता, मानसिक व शारीरिक ह्या सर्वांवर जर योग संशोधन करून जर आपण काही औषधं दिली तर निश्चित तुमचा बोन मॅरो काम करायला लागतो। जर अशी तुम्हाला शिकायत असेल तर आमच्या शिवधाम सरकारमध्ये आम्ही काही औषधाचं संशोधन केलेलं आहे। प्रत्यक्षात आम्ही जडीबुटी जंगलामधून घेऊन येतो, त्या एकदम रसासारख्या त्वरित शरीरावर कार्य करतात। बिलकुल घाबरू नका। हेमोग्लोबिन वाढत नसेल, आपल्याला त्यासाठी डॉक्टरने कॅन्सर सांगितलं असेल, घाबरू नका। तुम्ही फक्त माझ्याकडे 15 दिवस थांबा मित्रांनो, आणि इथं थांबण्यासाठी माझ्या हॉस्पिटलमध्ये राहणे, तुमचं ट्रीटमेंट, औषधं, पंचकर्म, बाकी काय ज्या क्रिया आहेत ते सर्व त्यामध्ये आल्या। फक्त 1000 रुपये एका दिवसाला लागतात। तुम्ही इथं 15 दिवस थांबा आणि नंतर 3 महिने माझं औषध घ्या। नंतर तुम्हाला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचं असेल तुम्ही करा, परंतु तुम्ही पहिले आयुर्वेदिक औषधे घ्या। जर ह्यामध्ये आपलं संगोपन झालं तर तुम्ही मोठ्या खर्चापासून आणि मोठ्या रोगापासून निश्चित तुम्ही वाचताय। ह्या संधीचा आमच्या शिवधाम सरकारमध्ये लाभ घ्या। ओम नमो नारायण।